ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। उत्तरेचा महासंग्राम आपण पाहतोय आणि सध्या एक्झिट पोल सुरू झालेले आहेत। पहिल्यांदा आपल्याकडे टाइम्स नाऊचा एक्झिट पोल येतोय, ज्याची आकडेवारी आपण बघू शकता स्क्रीनवरती। त्या एक्झिट पोलनुसार सगळ्यांचं लक्ष उत्तर प्रदेशमध्ये आहे। उत्तर प्रदेशमध्ये भाजप 210 जागांचा आघाडीवर आहे, पण त्याच वेळी चिंता करण्याजोगी बाब भाजपसाठी अशी की समाजवादी पार्टी 110-130 पर्यंत आहे आणि काँग्रेसला 60 जागा थोड्या प्लस मायनस होऊ शकतात। त्यामुळे तो आकडा सुद्धा 190 पर्यंत जाऊ शकतो, जो भाजपला पुन्हा एकदा मुंबई महापालिकेची आठवण करायला लावू शकतो। त्यामुळे ती जरा थोडीशी गंभीर बाब असेल। आपल्यासोबत आता आहेत भारत कुमार राऊत, ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक, त्यांचं स्वागत। राऊत सर, याबद्दलची सगळ्यात पहिली क्विक कमेंट। जे काही अपेक्षित होतं त्याप्रमाणे घडतंय असं मला वाटतं। माझी समजूत अशी आहे, अर्थात ती प्राथमिक समजूत आहे पूर्णपणे, की जे टाइम्स नावचा टाइम्सचा जो पोल दाखवतोय त्याच्यावर जर विश्वास ठेवायचा तर भाजपा सत्तेत येऊ शकेल, परंतु भाजप स्वतःच्या शक्तीवर येईल का, तर तसं जर झालं नाही तर मला असं वाटतं की त्यांना मायावतीबाईंची तिकडे बहनजीची साथ घ्यावी लागेल आणि बहनजींची साथ जर घ्यायची तर त्या आपल्या पाऊंड ऑफ फ्लेश हा मागून घेतील आणि भाजप आणि मायावती, भाजप आणि बहुजन समाज पार्टी यांची युती हे काही उत्तर प्रदेशात नवीन नाही। याच्यापूर्वी 2 वेळा हा प्रयोग झालेला आहे, त्यामुळे तसाच प्रयोग यावेळी पुन्हा होईल अशी मला चिन्ह दिसायला लागलेली आहेत। बरं, मी समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमीजी पण मला दिसतात। अबू आझमीजी, तुमचं स्वागत आहे चर्चेमध्ये। पहिला जो कौल येतोय आपल्याकडे आझमीजी, त्यानुसार समाजवादी पार्टी 110 से 130 जगह पर आगे है टाइम्स नाउ के मुताबिक, टाइम्स नाउ के इस सर्वे के मुताबिक, और कांग्रेस को 30 जगहों पे बढ़ोतरी मिल रही है। वहां पे बीजेपी 210 से आगे रहेगी। आपका क्या कहना है इसके ऊपर? नहीं, मैं तो देखिए ये तो सर्वे है, लेकिन मैं तो वहाँ ज़मीन पे था। मैं तो इलेक्शन में 20 दिन तक वहीं यूपी में था। लेकिन अगर ऐसा हुआ तो मुझे बहुत अफसोस होगा, क्योंकि समाजवादी पार्टी ने 5 साल में जो काम किया है, आज तक 1947 से किसी पार्टी ने विकास का काम नहीं किया। मगर मुझे आश्चर्य है कि ये जो सर्वे आ रहा है कि हम तो समझते थे कि समाजवादी पार्टी 5 साल में एक नए मुख्यमंत्री जिसको कोई तजर्बा नहीं था, उसके आने के बाद इतना काम हुआ, लेकिन इस मुख्यमंत्री ने कभी भी सिवाय विकास के, अखिलेश जी ने कभी कोई बात नहीं किया। लेकिन बीजेपी ने विकास की बात करने के बाद सीधा ला करके बिजली के अंदर भी इन्होंने शमशान और कब्रिस्तान में मुसलमान बना दिया। इन्होंने आकर के गाय को चारा खिला के लोगों को बेवकूफ़ बनाना शुरू किया। तो मुझे लगता है कि पोलराइजेशन की जो नीति है ना, वो देश के लिए ठीक नहीं है। जी, मी याबद्दल मी पुण्याला विचारतो। सुनील तांबेजी, हा पहिला कौल दिसतोय आपल्याला, इंडिया टीव्हीचा हा सर्वे आहे, आपल्या हाती येतोय आधी। तुमचं याबद्दलचं काय मत आहे? आता हा जो काही कल दिसतोय त्याच्यामध्ये आता एक म्हणजे काँग्रेस, बीजेपी, म्हणजे काँग्रेस आणि सपा यांची समजा बेरीज केली तर ती बऱ्यापैकी म्हणजे 200 मार्क पर्यंत जाणारी आहे आणि भाजप स्वबळावरती तिकडे जाते। आता नेमका अलायन्स कसा होतो, म्हणजे आता भारत कुमार म्हणाले की बीजेपी आणि बसपा यांचा अलायन्स होऊ शकतो, परंतु आपण समजा जनादेश बघितला आत्ताचा, म्हणजे बसपाने जे केलेलं आहे, बसपाने जे आश्वासन दिलं आहे मतदारांना की मी कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही भाजप बरोबर जाणार नाही, असं समजा म्हटलं असेल तर आता हा एक पेच होऊ शकतो, म्हणजे त्रिशंकू स्वरूपाची ही येऊ शकते असं त्या इंडिया टीव्हीच्या निकालावरनं दिसत आहे। आणि त्याच्यामध्ये नेमकं काय होईल हे आता निकालानंतर स्पष्ट होईल, परंतु जी काही परिस्थिती दिसते ती त्रिशंकू विधानसभेची दिसते। तो वाघ सर, तुम्ही हा मगाशीच मुद्दा आपला ब्रेकमध्ये झाला होता, जर का खरंच 110-130 समाजवादी पार्टी आणि काँग्रेस एकत्र आले तर तुमच्या या आनंदाच्या वातावरणावरती विरजण पडायला वेळ नाही लागणार? नाही, पहिली गोष्ट म्हणजे हा पोल आहे, त्यामुळे आपण ज्यावेळी हे डिस्कशन्स करतो आहोत त्यावेळी हा जो पोल आहे तो खरा मानूनच पुढे गेलं पाहिजे, उगाच त्याच्यावर प्रश्नचिन्ह नको। जो काय आहे तो एक्सेप्ट करायचा आणि त्याच्यावर चर्चा करायची। शेवटी ही चर्चा आहे, आपण काय भविष्यवेत्ते नाही आहोत। उद्या जो काय जनता देणार आहे तो निर्णय आपल्याला मान्य करायचा आहे। इथे सर्वप्रथम मला जे दिसतंय की काँग्रेसला जवळजवळ 60 जागा वगैरे मिळतात हे काय मला मान्य नाहीये।
याचं पहिलं कारण असं की काँग्रेसकडे उमेदवारच नव्हते. कित्येक उमेदवार समाजवादी पार्टीने आपले काँग्रेसला दिले आहेत. शेवटपर्यंत काँग्रेसची आणि समाजवादी पार्टीची युती आघाडी होते की नाही हे माहीत नव्हतं. आणि अशा वेळी मला वाटतं की काँग्रेसला एवढे चांगलं यश मिळतं आहे हे मला थोडंसं मी तुमच्या सर्वेवर अविश्वास दाखवत नाही, पण तिकडे काहीतरी गडबड आहे. मुद्दा नंबर 1. आता अबू आसम आझमी जे म्हणाले ना, त्याच्या एका मुद्द्याला मला फक्त स्पर्श करायचा आहे. ते म्हणाले की गेल्या म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळामध्ये उत्तर प्रदेशमध्ये आता जेवढं झालं नव्हतं तेवढं गेल्या 5 वर्षात झालंय. तर स्वातंत्र्योत्तर काळ म्हणजे जवळजवळ हा 60-65 वर्षाच्या काळामध्ये 40 वर्ष काँग्रेसचं शासन होतं. आणि ज्या 40 वर्षामध्ये काँग्रेसने काहीच केलं नाही त्या काँग्रेसला हाताशी घेऊन तुम्हाला जावं लागलं. म्हणजे तुमची आज परिस्थिती काय आहे? म्हणजे जर तुम्ही डिस्टिंक्शनने पास झालेला असाल तर तुम्हाला नापास विद्यार्थ्याला बरोबर घेऊन परीक्षेला बसायची गरज काय होती? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. फरमाइए अबू आझमी जी, आप बताइए, कांग्रेस के साथ जाने की जरूरत क्या थी जिस कांग्रेस की वजह से 45 साल 50 साल उत्तर प्रदेश का विकास हुआ नहीं था? ये आपकी दलील है? आपने कहा है भाई. देखिए ऐसा है कि चारों तरफ से आवाज आ रही थी कि सेकुलर वोटों का बंटवारा नहीं होना चाहिए. कांग्रेस कितनी भी कमजोर यूपी में थी लेकिन कुछ परसेंटेज ऑफ वोट जो है उसका फिक्स है. तो समाजवादी पार्टी का जो पहले वोट बैंक था, हम समझते थे कि जब एंटी कंपेंसी कुछ 5 साल में नहीं हुई है तो वो समाजवादी पार्टी का वोट और कांग्रेस का प्लस वोट मिलने से हमें 300 सीटें मिल सकती हैं, ऐसा समाजवादी पार्टी का सोचना था. इसलिए किया हुआ है. और दूसरी चीज, समाजवादी पार्टी और कांग्रेस चाहे कितनी भी सीटें आए, कम आए या ज्यादा आए, लेकिन ये बीजेपी के साथ जाकर उसको मदद नहीं करेंगी, ये पक्की बात है. इसलिए हमें ऐसा पार्टनर चाहिए था जो पार्टनर बीजेपी के साथ जाए नहीं कभी. बीएसपी तो कभी भी जा सकती है, आरएलडी कभी भी जा सकती है, ये पास्ट में जा चुकी है. तो ये सोच करके समाजवादी पार्टी ने कांग्रेस से हाथ मिलाया. जी, मी पुन्हा एकदा भारतकुमार राऊत आणि त्यानंतर थोरातांकडे पण. तो भारतकुमार राऊत जी, यामध्ये समाजवादी पार्टीचं काय व्हायचं ते हो, पण जर का खरंच 60 जागा मिळत असतील काँग्रेसला तर किमान हा एक चांगला निर्णय ठरला आणि त्याबद्दल राहुल गांधीला क्रेडिट दिलं जाईल की उत्तर प्रदेशमध्ये रिवाईव्ह झाली काँग्रेस. अगदी बरोबर आहे. जर का खरंच काँग्रेसला 60 जागा मिळणार असेल तर काँग्रेसचं अभिनंदन करायला पाहिजे. कारण जे अगदी मृत्यूची घटका मोजत असलेली काँग्रेस उत्तर प्रदेशामध्ये जर का तरली तर मला असं वाटतं हे काँग्रेसच्या दृष्टीने खूप सूचिन्ह आहे. तसं होईल की नाही मला माहिती आहे, पण आता त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे आता तरी आपल्याला या एक्झिट पोलच्या निकालांवरच भाष्य करायचं आहे. त्यामुळे ते आपण प्रमाण मानून जर करायचं तर मला असं वाटतं की काँग्रेसच्या दृष्टीने जर का ते 57 ते 74 जागा मिळवू शकत असतील तर ही खूपच. एक मिनिट, मला वाटतं तिकडे काहीतरी चेक करा, कारण काहीतरी चूक आहे. बसपाची पण 57-74 आणि काँग्रेस पण एक्झॅक्टली 57-74. दोन वेगवेगळे सर्वे आहेत. आपण दोघे अर्थातच सर्वे एकाच सर्वेमध्ये दाखवणार आहेत. आपण बघूयात नक्की. जर तिकडे काय गडबडी असेल तर आपण आपल्या सोबत आहे इकडे इंडिया टीव्हीचा तो सर्वे होता. 62 ते 71 काँग्रेस दाखवलेत, आम आदमी पार्टी 42 ते 51 आणि तिकडे उत्तर प्रदेशचा निकाल आला की आपण त्याच्यामध्ये परत एकदा बघूयात. तुर्तास मी जगजीत सिंग जी आपके पास आने के पहले मी इकडे प्रताप थोरातांकडे येतोय. थोराजी, मगाशी इकडे एक मुद्दा उपस्थित झाला की जर का भाजप आणि मायावती एकत्र येऊन सरकार फॉर्म करतील, जर थ्रेट वाटली भाजपला समाजवादी पार्टी काँग्रेसची, राऊत सर आता म्हणाले भाजपा जर का तो जो मॅजिक फिगर आहे 203 ची जर पोहोचू शकली नाही प्रत्यक्ष निकालांमध्ये आणि जर का बसपा जर का थोडी त्याच्या मागे असेल तर मला असं वाटतं की काँग्रेस आणि समाजवादी यांच्याकडे सत्ता देण्याच्या ऐवजी नक्कीच मोदी हे मायावतींना प्रिफर करतील आणि मायावतींचा आता सत्तेत येण्यामध्ये रस असल्यामुळे त्या सुद्धा ते मान्य करतील, स्वतःच्या अटी घालतील, परंतु त्यानंतर त्या नक्कीच त्या राजी होतील असं दिसतं. पण मनुवाद्यांबरोबर कशी जाणार? मायावतीने दोन्ही पद्धतीच्या हे केलेले आहेत. हाती नाही गणेश आहे, ब्रह्मा विष्णू महेश आहे, अशा त्याची घोषणा असं त्यांनी दिलेली आहे. त्यांनी ह्याला कमांडो पार्टी एकदा म्हटलं. पण थोरात सर, आताच्या काळात इथे स्वतः मायावती अँटी बीजेपी फ्रंट तयार करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असताना, त्या स्वतः तशी विधानं करत असताना, आता जर का समजा त्या सत्तेसाठी गेल्यात तर मायावतींची समजा रिवाईव्ह होऊ पाहणारी विश्वासार्हता असेल, एक दलित की बेटी आणि त्याच्यात पुन्हा एक प्लेइंग विक्टिम कार्ड असतं, मग अर्थच नाही होणार त्याला. त्याच्यामध्ये त्यांचा रिवायवल आहे तो थांबेल. बरं, लोकसभेच्या निवडणुका काय 2 वर्षावरतीच आहेत आणि त्यावेळेला. आणि दुसरी गोष्ट की मुस्लिम गटांना विश्वास देण्यामध्ये मायावतींची भरपूर दमछाक झाली होती. मायावतींनी हा जो अलायन्स जो केलाय
किंवा समजा रोहिलखंडामध्ये अखिलेश तिथं येऊ शकत नाही, मीच घेणार, कारण भाजपला येणार नाहीत मतं, अखिलेशच्या रोहिलखंडातली मी मतं घेईल. नंतर समजा पश्चिम याच्यामध्ये पश्चिमेकडं मुजफ्फरनगर वगैरेच्या मधल्या दंगली झाल्या, मोठ्या प्रमाणात पॉप्युलेशन शिफ्टिंग झालं, हे अखिलेशचा फेल्युअर होता, बीजेपीचं कारणीभूत. अशा वेळेला मायावतीनं जर मुस्लिम समाज तिथं दिला असेल आणि त्या जर आत्ता भाजपबरोबर जाणार असतील तर त्याच्यामध्ये तो त्यांना फार विश्वासार्हतेला तडा तर जातोच, पण त्याच्या पुढे ते कधी सांगू शकणार नाहीत मुस्लिम अलायन्सच्या बद्दल. आणि उत्तर प्रदेशमध्ये 19% मतं असलेल्या मुस्लिम मतदाराला तुम्हाला दगा देता येणार नाही. दुसरी गोष्ट, मायावतींनी पूर्वांचलमध्ये सुद्धा मुस्लिमांना बरंचसं कन्व्हिन्स केलं होतं, त्याच्यामध्ये त्यांची बरीच दमछाक झाली होती. कारण मुख्तार अन्सारी कौमी एकता दल तर त्यांना ते हे विलीन केलेले बसपामध्ये. कौमी एकता दल तुम्ही जर पक्षाचा जर भाग असेल त्याच्यामध्ये प्रमुखपणे मुस्लिम नेते हे जर एलिमेंट असतील आणि नंतर जर तुम्ही भाजपमध्ये जाणार असाल तर म्हणजे याला काय, ह्या ट्रोजन हॉर्स झाला हा. ट्रोजन हॉर्स मायावती करतील आता, कारण हे आत्मघातकी ठरेल, हे होईल असं मला वाटत नाही. मायावती बाहेर राहते. याच्यात गुणवत्तेमध्ये जात नाही, गुणवत्तेमध्ये जाण्यात काही अर्थच नाही. कारण मायावतींची आता म्हणजे राजनीती ज्यांनी पाहिली त्याने नक्की म्हणते की मायावती हा खूप दूरचा नाही विचार करत, त्या आत्ताचा उद्याचा आणि आजचा विचार त्या जास्त डोळ्यापुढे ठेवतात आणि त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची कॉम्बिनेशन आतापर्यंत केलेली आहेत, तशाच जे कॉम्बिनेशन त्या करते. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की मायावतींना, मी राज्यसभेत असताना मायावती सुद्धा राज्यसभेच्या सदस्य होत्या, त्यामुळे माझी त्यांच्याबरोबर अनेक वेळा या विषयावर चर्चा झालेली आहे. मायावतींना केंद्रीय सत्तेमध्ये किंवा केंद्रीय राजकारणामध्ये त्यांना फारसा रस नाही, तिकडे सेंटर स्टेज खेळाबद्दल. त्या तिकडे काय म्हणतात की इथून मी बाजूने सपोर्ट करून किंवा बाजूने विरोध करून मी मला पाहिजे ते माझ्या बांधवांसाठी मी मिळवत नाही, ही त्यांची निश्चित भूमिका आहे. त्यामुळे केंद्रामध्ये काय होईल, पुढच्या लोकसभेमध्ये काय होईल यापेक्षा त्यांना राज्यामध्ये काय होईल याच्यामध्ये सर. त्यामुळे आता गेल्यावेळी त्यांना त्या लोकसभेला 0 जागा मिळाल्या, परंतु त्यामुळे त्या खचलेल्या नाहीयेत. त्यांनी इथे आपली बाजू लावूनच ठेवली, कारण त्यांच्या दृष्टीने दिल्ली बहुत दूर आहे, त्यांचा काही त्याच्याशी संबंध नाही. दुसरी व्यवहारता आपण तपासू. व्यवहारता अशी आहे की मायावती या खाष्ट सासूच्याच भूमिकेत असतात. त्यांना जरी मुख्यमंत्रीपद दिलं कुणालाही परवडणार नाही, बीजेपीला तर मुळीच परवडणार नाही. मोदींचा स्वभाव पाहता मोदींना आपल्यावरती कोणीतरी बॉस असावा हे मान्य कधी होत नाही. मोदींचा स्वभाव राजकारणाची पद्धत अशा वेळेला त्या घेऊ देत, परंतु मायावती ते पचूच देणार नाही. मायावती पोटातलं पाणी सुद्धा पचू देणार नाही. कल्याण सिंगांच्या बरोबर त्यांनी दुय्यम भूमिका घेतली होती, त्यामुळे मायावतीने दुय्यम भूमिका घेतलेली नाही कधी. 2.5 वर्ष निवडणुकीला राहिली असताना हिंदी हार्टलँड मधल्या काउबेल्ट मधली माणसं, मी उत्तर प्रदेश हा अतिशय इंटरेस्टिंग पार्ट आहे, हे दोन्ही मान्यवर सांगतात ते अतिशय इंटरेस्टिंग पार्ट आहे. उत्तर प्रदेशच सगळ्यात जास्त थ्रस्ट एरिया असतो, सगळ्यांचा आवडीचा एरिया असतो. पण त्यांच्याकडे जाण्यापूर्वी एकदा आपण नागपूरला जाऊयात. तिथे पुण्याला रत्नाकर महाजन आलेले आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते, त्यांचं स्वागत. पण ते आताच आलेले, त्यांना थोडासा वेळ देऊयात. मी नागपूरला पहिल्यांदा जातो. आपल्यासोबत जगजीत सिंग आहे. जगजीत सिंग जी, ज्या सर्वेनुसार आम आदमी पार्टी पंजाबमध्ये काँग्रेस आघाडीवर दिसते, 60 जागांच्या पेक्षा पुढची दिसते आहे. आम आदमी पार्टीचं स्वप्न मागे पडणार असं दिसतंय, काय म्हणणं आहे तुमचं? बिल्कुल नहीं, हमें बिल्कुल ये पोल एग्जिट्स के ऊपर में बिलीव नहीं है, हम इस पे बिलीव करते नहीं है. और इस पर जो चर्चा होती है, ये चर्चा आपको 11 तारीख को बिल्कुल क्लियर हो जाएगी. हर वक्त ये प्रूव हुआ है. दिल्ली में भी हमें कहा गया था कि 6 या 7 सीट आएगी, इससे ज़्यादा नहीं आएगी. लेकिन जब रिजल्ट आया तो 3 ही सीट पर सिमट के रह गई बीजेपी, कांग्रेस 0 हो गई और 67 सीट पर आम आदमी पार्टी आई है. ये किसी भी एग्जिट पोल ने नहीं दिखाया था. अभी आपने थोड़ी देर पहले एक शब्द वापरा था कि आपका सपना शायद चकनाचूर होगा. बिल्कुल चकनाचूर नहीं होगा. ये जो पोल एग्जिट अभी आ रहे हैं ये चकनाचूर होंगे, ये गलत ठहराए जाएंगे. और लोगों ने जो जवाब दिया है, लोगों ने जो अपना आंसर दिया है वो 11 तारीख को समझेगा. और मैं आपको पूरे विश्वास के साथ कह सकता हूं कि 11 तारीख को, 11 मार्च को 11 बजे हम वहां पे सरकार बनाने के लिए तैयार हैं. तुमच्याकडे आलो होतो जगजीत सिंगजी, मी म्हणून मी आता काँग्रेसकडे येतो. आपल्यासोबत रत्नाकर महाजन आहेत. महाजन सर, 2 प्रश्न मी तुमच्याकडे कंबाईंड स्वरूपात आणतोय, सविस्तर उत्तर द्या. एक म्हणजे पंजाबमध्ये काँग्रेसला आघाडी दाखवतायत हे एक्झिट पोल. दुसरी गोष्ट, उत्तर प्रदेशमध्ये मात्र 210 सह जास्त जागांवरती भाजप, काँग्रेस 60 जागांपर्यंत चांगली मजल मारते, पण 110 ते 130 मध्ये समाजवादी पार्टी अडकलेली आहे. तुमचं याबद्दलचं विश्लेषण?
असं आहे, तुम्ही या सर्व पाहण्यांमध्ये हो 3 ते 4 एजन्सीजनी केलेल्या पाहण्यांचा अहवाल देता आहात. हो या तिन्ही चारींच्या पक्षवार आकडेवाऱ्यांमध्ये इतके फरक आहेत की कुणीतरी एखाद्या पक्षाला 0 दाखवतात, त्याच पक्षाला दुसरी एजन्सी 28 दाखवते, हो. तिसरी एजन्सी 52 दाखवते. त्यामुळं व्यक्ती तितक्या प्रकृती या म्हणीचं प्रत्यंतर या पाहणी अहवालावरून येतं का काय बरं. असं म्हणायला जागा आहे. हे जे एक्झिट पोल आहेत, मतदान करून बाहेर आल्यानंतर हो लोकांना विचारून त्यांच्या उत्तरातून काढलेले हे सगळे निष्कर्ष आहेत. हो त्यामुळे तुम्ही कुणाशी बोलला, कसं बोलला, कधी बोलला, कुठल्या भाषेत बोलला, उत्तर कसं आलं, या सगळ्या तपशिलांवर हे निष्कर्ष अवलंबून असतील. हे जर गृहीत धरलं तर विद्वज्जनांमधले मतभेद हे जितके महत्वाचे बरं तितकेच या सर्व पाहण्यांमधल्या आकडेवारींमधले फरक महत्वाचे असं म्हणायला लागेल. त्याचं कारण असं की आता गोवा उदाहरणार्थ, म्हणजे गोव्यामध्ये काँग्रेसला 0 हे बिलकुलच शक्य नाही. आता तुम्ही असं म्हणाल की ठीक आहे, महापालिका निवडणुकांच्या वेळेला सुद्धा तुम्ही असंच म्हणला होता. हो बरोबर, असंच म्हणलं होतं. पण महापालिकांच्या निवडणुका आणि राज्याच्या विधानसभांच्या निवडणुका, महाराष्ट्रातल्या निवडणुका आणि अन्य प्रांतातल्या निवडणुका यांच्यातला फरक लक्षात घेता ह्या आकडेवारीवर ज्याला विश्वास ठेवायचा असेल त्यांनी अवश्य विश्वास ठेवावा. हो. ज्यांना ठेवायचा नसेल त्यांनी याच्यावर टीका करण्याचं काही कारण नाही. पण जनरल मतदारांचा ट्रेंड हो. हा किती व्हेरिड आहे, किती बरं. वेगवेगळा आहे, एवढं याच्यावरनं लक्षात येतं. बरं. या पलीकडे आत्ता यावर काही फार पक्क भाष्य करणं शक्य होईल असं मला वाटत नाही. महाजन सर, तुम्ही बहुधा गोव्याचा आकडा तुम्ही बघून तुम्हाला 0 वाटला, पण त्याच्यामध्ये फक्त इंडिया टीव्हीचा सर्वे इथे आलेला आहे, अजून बाकीचे सर्वे बाकी आहे. त्यामुळे आपण एका दुसऱ्या सर्वेवरती काही ठरवायला नको. आणि 12 ते 18 जागा गोव्यामध्ये दिलेल्या आहेत इंडिया टीव्हीने. तो 0 आकडा तुम्हाला दिसतोय, तो सर्वे अजून डिक्लेअर झालेला नाहीये. तो 0 आकडा तुम्ही तसा पकडू नका. आणि मला मुळामध्ये अजून तुम्ही सांगितलेलंच नाहीये की पंजाबमध्ये तुम्हाला 60 जागा मिळत आहेत, उत्तर प्रदेशमध्ये तुम्ही 60 जागांच्या पलीकडे जात आहेत. दोन्हीकडची चांगली कामगिरी, याबद्दल तुमची काहीतरी कमेंट असायला हवी. नाही, पंजाब आणि उत्तर प्रदेश हे 2 वेगवेगळे प्रांत आहेत. त्या दोन्ही ठिकाणची राजकीय परिस्थिती, सामाजिक परिस्थिती ही वेगळी आहे. पंजाबबद्दल जर बोलायचं झालं तर पंजाबच्या मतदारांमध्ये यावेळेला फटीग असण्याची शक्यता नंबर 1. नंबर 2, पंजाबमधल्या संयुक्त सरकारच्या ढिसाळ आणि बेशिस्त कारभाराबद्दलची चीड, राग आणि संताप व्यक्त करण्याची तिथल्या मतदारांची इच्छा. आणि काँग्रेस पक्षानं मधल्या काळात संघटनात्मक पातळीवर आणि जनसंपर्काच्या पातळीवर आपल्या परफॉर्मन्समध्ये केलेली सुधारणा, या सगळ्यांचं एकत्रित मिळून जे कॉम्बिनेशन असेल त्याचा रिझल्ट आपल्याला पंजाबमध्ये दिसेल. उत्तर प्रदेशबद्दल जर बोलायचं झालं तर उत्तर प्रदेशमध्ये गेल्या निवडणुकीच्या पेक्षा जास्त जागा यावेळेला दाखवतायत हे खरं आहे, पण यापेक्षाही जास्त होण्याची शक्यता आहे. त्याचं कारण असं की समाजवादी पक्ष आणि काँग्रेस पक्ष यांची जी आघाडी झाली त्या आघाडीनं विशेषतः तरुण वर्गाच्या मतांवर अधिक प्रभाव टाकलेला आहे. त्याचप्रमाणे सर्व समावेशक अशी स्वरूप या आघाडीने धारण केलेलं आहे, असं तिथल्या बिगर राजकीय लोकांचं सुद्धा मत आपल्याला या काळामध्ये ऐकायला आलंच असेल. त्यामुळे त्या दृष्टीने बघता हा उत्तर प्रदेश मधला काँग्रेसचा परफॉर्मन्स हा पूर्वीपेक्षा चांगला आहे, याबद्दल वाद नाही. पण समाजवादी पक्षाचा परफॉर्मन्स मात्र पाहिजे तेवढा समाधानकारक दिसत नाही. पण तो अजून सुधारेल ही सुद्धा शक्यता आहे, कारण शेवटी हे सगळे अंदाज आहे. ठीक आहे, मी तो तुमचा टोला असेल त्याला महाजन देतील नंतर उत्तर. पण आधी मी महाजन सर थोडं थांबा, मी उत्तराखंडकडे चाललोय, कारण उत्तराखंडचे आकडे हाती येत आहेत. उत्तराखंडमध्ये मी वाघांपासून सुरू करणार आहे. उत्तराखंडमध्ये 53 जागा दाखवत आहेत भाजपला आणि काँग्रेस 15 जागांच्या आसपास अडकलेली आहेत. बाकीचे डिटेल सर्वे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकाल. पण उत्तराखंडमध्ये सत्तांतर बघायला मिळत आहे. त्याच्या आधी मी फक्त पंजाबबद्दल एकच बोलतो. पंजाबमधले काँग्रेसचे जे नेते आहेत ज्यांच्या नेतृत्वाखाली इलेक्शन लढवली गेली ते कॅप्टनना येणाऱ्या मुख्यमंत्री असं म्हणतात. 5 वर्षापूर्वी 4.5 वर्ष ते लंडनमध्ये असतात आणि फक्त इलेक्शनच्या आधी 6 महिने इथे येतात. ही इज कॉल्ड एज अ एनआरआय मिनिस्टर. आतापर्यंत भारतीय जनता पक्षाने आयात केलेल्या लोकांच्या जीवावर इलेक्शन जिंकले असं म्हणतात. जर उद्या सकाळी काँग्रेसचा जर विजय झालाच पंजाबमध्ये, तो आम्ही एक्सपोर्ट केलेल्या आणि काँग्रेसने इम्पोर्ट केलेल्या नवोदित
सिंग सिद्धूमुळे झाला असं जर म्हटलं तर मला वाटतं कोणाची हरकत असू नये. आता राहिला खंड उत्तराखंडचा. उत्तराखंडमध्ये असं आहे की उत्तराखंडमध्ये या आधी सुद्धा भारतीय जनता पक्षाची सत्ता होती. आताचं जे गव्हर्नमेंट आहे ते पण नेक टू नेक आहे. म्हणजे भारतीय जनता पक्षाला पण तिकडे चांगले आमदार आहेत आणि काँग्रेसला पण आहेत. अतिशय 1-2 जागांच्या फरकाने गेली 5 वर्ष ते सरकार चाललेलं आहे. आणि जर काही महिन्यापूर्वी तुम्ही पाहिलं तर काँग्रेसमध्ये सुद्धा व्हर्टिकल स्प्लिट पडली होती आणि काँग्रेसमध्ये आपापसातली सुंदोपसुंदी जी होती ती चव्हाट्यावर आली होती. आणि या सर्व गोष्टीला उत्तराखंडमधली जनता कंटाळली होती आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी एकतर्फी कौल म्हणजे ज्याला वन साइडेड स्लायडिंग, ती उत्तराखंड हे सतत तिकडे स्लायडिंग होत असतं बर्फाच्या, तसंच एक वन स्लायडेड आणि हे स्लायडिंग झालेलं आहे आणि त्याचे ते रिझल्ट तुम्हाला दिसतात आहेत. मी या कमेंटवरती मला महाजनांकडे जावंच लागणार आहे, नाही तर खरं तर मी इकडे विश्लेषकांकडे आलो असतो. महाजन सर, खरं तर मधल्या काळात उत्तराखंडमध्ये आणि अन्य राज्यांमध्ये भाजपने जो काही हस्तक्षेपाचा प्रयोग केला होता त्यानंतर खरं तर बॅकफायर होईल असं वाटलं होतं, पण सर्वे दाखवत आहेत की उत्तराखंडमध्ये सरळ सोट सत्तांतर होत आहे. वाघांच्या भाषेमध्ये लँडस्लाइड विक्ट्री मिळते. भाषा हे ज्याचं त्याचं स्वतःचा प्रांत असतो, त्यामुळं कुणी किती उच्च प्रतीची आणि प्रगल्भ भाषा वापरावी हा ज्याच्या त्याच्या प्रगल्भतेशी संबंधित विषय आहे. त्यामुळे मी त्या भाषेवर काही बोलणार नाही. मुद्दा असा आहे की उत्तराखंडमध्ये जो काही अव्यापारेषु व्यापार मधल्या काळात करण्याचा प्रयत्न झाला, जसा अरुणाचलमध्ये झाला, अरुणाचलमधल्या प्रयत्नांनी तरी एका मुख्यमंत्र्याचाच बळी घेऊन टाकला. तो प्रकार उत्तराखंडमध्ये झाला नाही, पण तो अव्यापारेषु व्यापार याचा परिणाम काहीही झाला नाही असं म्हणण्या इतका भोळेपणा राजकारणात अन्यत्र कुठं बघायला मिळेल असं मला वाटत नाही. बरं, तांबे सर, उत्तराखंडच्या ताज्या निकालाबद्दल तुमची कमेंट. भाजपला लोक नाकारत का नाही आहेत? तिकडच्या हस्तक्षेपामुळे वाटलं होतं की खरं तर लोक चावताळून उठतील, तिकडचा असेल किंवा ईशान्य भारतातले हस्तक्षेप असतील, केंद्र सत्तेने त्याच्यात राज्यांमध्ये हस्तक्षेप करणं, पण त्यानंतर सुद्धा सरळसोट विजय पदरात पडताना दिसतोय, किमान सर्वेजमध्ये तरी. एक पहिली गोष्ट, एक तर ते छोटं राज्य आहे, दुसरी गोष्ट आता म्हणजे हे आहेत ते ट्रेंड्स आहेत, आणि तिसरी गोष्ट अशी की ही गोष्ट खरी आहे की तिकडे काँग्रेस आणि बीजेपी नेक टू नेकच होते. म्हणजे महाजन सर म्हणतात ते खरं आहे, तो अव्यापारेषु व्यापार जो काही आहे तो सगळा झाला, ही गोष्ट खरी आहे. तरी पण तिकडे असं काही नव्हतं की सगळेच लोक इकडे आणले होते, तो म्हणजे ते नेक टू नेकच होती. आणि उत्तराखंडामध्ये मला काँग्रेस आणि बीजेपीचं गव्हर्नमेंट नेहमीच असं, म्हणजे पहिल्यांदा काँग्रेसचं आलेलं होतं, त्यानंतर बीजेपीचं, कारण ते एक तर राज्य छोटं आहे आणि बऱ्यापैकी त्याला असं म्हणता येईल की होमोजिनियस स्टेट म्हणता येईल, ते काही प्रमाणात आहे की ते इतर ठिकाणी तसं दिसत नाही आपल्याला. जेवढे कॉम्प्लेक्सिटीज इतर राज्यांमध्ये आहेत तशी म्हणजे उत्तराखंडामध्ये किंवा आता मणिपूर आहे, आता म्हणजे आपण 4-5 निवडणूक आहे, मणिपूर, उत्तराखंड आणि ही गोवा, ही जी राज्य आहेत ही छोटी आहेत, त्यामुळे कॉम्प्लेक्सिटीज तशा कमी आहेत. म्हणजे गोव्यामध्ये आहेत परंतु या इथे कमी आहेत, आणि त्यामुळे हा असं दिसणं, तरी पण हा ट्रेंड आहे असं आपण म्हणूया. आणि असलं तर ते लँडस्लाइड विक्टरी होऊ शकते एका पक्षाची. बरं, मी विश्लेषकांकडे येण्यापूर्वी, आपल्या मुंबईतल्या माझ्या स्टुडिओतल्या विश्लेषकांकडे येण्यापूर्वी मी बराच काळ अबू आझमींकडे गेलो नाही. त्यांना एक प्रश्न घेऊन मी भारत कुमार आणि थोरातनकडे येणार आहे. अबू आजमी जी, आपके यूपी के पूरे कैंपेन की टैगलाइन थी आपकी, सपा की और कांग्रेस की, यूपी को ये साथ पसंद है, लेकिन देखा ऐसे जा रहा है कि कांग्रेस को तो इसका लाभ मिला, लेकिन चूंकि समाजवादी पार्टी मात्र सिर्फ 130 जगहों तक सीमित रह चुकी है, क्या सचमुच ऐसा करना फलदायी रहा है? दूसरी बात, जिस तरह का स्प्लिट, जिस तरह का भेद, जो पूरी दीवार हमें दिखाई पड़ी समाजवादी पार्टी में और यादव कुटुंबियों में, उसके बाद क्या समाजवादी पार्टी को उत्तर प्रदेश की जनता ने नकारा है? नहीं, बिल्कुल नकारा नहीं है. देखिए दोनों अलायंस है, अभी आप ही दिखा रहे हो, 130 सीट समाजवादी पार्टी, 60 सीट कांग्रेस, 190 तो हो गई ना, 190 हो गए, कितनी 10, 12, 13 सीटें और चाहिए. और ये सर्वे जो हो रहा है इसमें मुझे पूरा विश्वास है कि समाजवादी पार्टी की सीट बढ़ेगी. अगर उत्तर प्रदेश ने नकारा है तो मुझे लगता है कि इससे दुखद कोई चीज नहीं हो सकती. उत्तर प्रदेश में जो विकास का काम हुआ है वो, तो इसका मतलब ये हो जाएगा, यदि ये सच हुआ ये सर्वे, तो ये मतलब होगा कि जनता को विकास नहीं चाहिए, जनता को सिर्फ जो पोलराइज करके हिंदुत्व का मुद्दा ला करके जो सांप्रदायिक शक्तियां कर रही हैं, तो ये तो अफसोस की बात होगी. लेकिन मुझे अभी भी विश्वास पूरा है
कि ये सर्वे बिल्कुल सही नहीं होगा। समाजवादी पार्टी की सीटें बढ़ेंगी और समाजवादी और कांग्रेस की सरकार बनेगी, ये मुझे पूरा का पूरा विश्वास है। नहीं, इसका मतलब अबू आजमी जी आप सीधे सीधे आरोप लगा रहे हो वहां की हिंदू कम्युनिटी पे कि हिंदू वोट्स कंसोलिडेट हुए और पूरे जाके मिले भाजपा को, इसलिए आपने इस तरह से अभी लफ्ज इस्तेमाल किए कि विकास नहीं चाहिए तो धार्मिक ध्रुवीकरण चाहिए। क्या आपका यही मानना है? आप खफा हो हिंदू कम्युनिटी से वहां के? नहीं, हिंदू कम्युनिटी, हिंदू तो हमारे नेता हिंदू ही हैं, हिंदू कम्युनिटी से खफा नहीं हूं, परंतु जिस तरह से ध्रुवीकरण किया जी हमारे आदरणीय नरेंद्र मोदी जी साहब ने, जिस तरह से जाकर कह दिया बिजली जो बनारस में नहीं आती है, बिजली जो है नहीं आती है, रमजान में आती है और जो है दिवाली में नहीं आती है, जो कह दिया कि अगर लैपटॉप दिया गया तो सिर्फ एक ही समुदाय को दिया गया, ये कह दिया गया कि कब्रिस्तान बन रहा है, शमशान नहीं बन रहा है, और ये सब चीजें करके इन्होंने जो ध्रुवीकरण करने की कोशिश किया है, तो वो लोग जो बेचारे अगर चाहिए इनकी बात वहाँ इनको वोट मिला इन बातों पे, तो मुझे अफसोस ही तो होगा ना, क्योंकि ये कोई मुद्दा है क्या जो झूठ बोल करके बिजली 24 घंटे आती है बनारस के अंदर, बिजली रमजान में आती, दिवाली में नहीं आती, झूठ है ये, दिवाली में ज्यादा बिजली आती है। लैपटॉप दिया गया, उसकी लिस्ट कंप्यूटर में देख ली जाए कि लैपटॉप कितना। और दूसरी बात, बीजेपी ने 403 सीटों में, जो बीजेपी कहती है कि सबका साथ सबका विकास, 403 सीटों में एक भी मुसलमान को टिकट नहीं दिया जी, और सबका साथ सबका विकास। और कोई पार्टी सारे देश में सबको लेकर चलने की कोशिश करती है भारत वर्ष के संविधान के मुताबिक, तो उस पे ये आरोप लगाया जा रहा है कि एक ही समुदाय को लैपटॉप दिया, एक ही समुदाय के त्योहार में जो है बिजली लाई गई, तो ये झूठ करके अगर इन झूठ के ऊपर वोट मिला तो मैं कहूंगा ना सांप्रदायिकता आगे बढ़ती जा रही है। जी, मी स्टुडिओमध्ये येतो। राऊत सर, मला असं वाटतं अबू आझमी हे इतके सीझन राजकारणातले आहेत, इतकी वर्ष ते राजकारणामध्ये आहेत, ते आमदार राहिलेले आहेत, ते दिल्लीमध्ये राहिलेले आहेत, असं असताना त्यांनी निवडणुकीचा निकाल येण्याच्या पूर्वीच मतदारांचा असा अपमान करणं हे त्यांना शोभेचं नाही असं मला वाटतं। दुसरी गोष्ट, आता त्यांनी जे आरोप केले, लॅपटॉपचा आरोप असेल किंवा अन्य काही आरोप जे केले, या आरोपांचा उल्लेख त्यांनी त्यांच्या प्रचार मोहिमेमध्ये केलाच होता। इतकं करूनही जर आपल्या सर्वेप्रमाणे जर का भाजपा पुढे जात असेल आणि निर्णायक रीतीने पुढे जात असेल, तर मला असं वाटतं की त्यांनी आत्मसंशोधन करायला पाहिजे की आपण बोलत होतो हे खोटं होतं की आपण जे बोलत होतो हे आपण मतदारांना पटवून देण्यामध्ये कमी पडलो की मतदार जास्त या गोष्टीकडे आकृष्ट झाले, याचं त्यांनी आत्मचिंतन करायला पाहिजे। अशा तऱ्हेने निकालाच्या पूर्वसंध्येला अशा तऱ्हेची वाक्य वापरणं मला असं वाटतं की एका बाजूला मतदारांचा आणि दुसऱ्या बाजूला संपूर्ण लोकशाही व्यवस्थेचा, मतदान व्यवस्थेचा, निवडणुकींचा अपमान करण्यासाठी मला एक म्हणायचं आहे की निवडणुकीमधलं तिकीट जे आहे ते एखाद्याची जात पात आणि त्याचा धर्म बघून भारतीय जनता पक्ष तरी देत नाही। मला असं म्हणायचं आहे की मुंबईमध्ये अबू आझम आझमी मुंबईचेच इन्चार्ज आहेत। मुंबईमध्ये समाजवादी पक्षाने जी तिकीटं दिली त्याच्यामध्ये महिलांसाठी आरक्षित शेड्यूल कास्ट आणि महिलांसाठी आरक्षित ओबीसी, कारण समाजवादी पक्षामध्ये मुस्लिम समाजामध्ये अशा तऱ्हेचं ओबीसीचं सर्टिफिकेट असलेली आणि शेड्यूल कास्ट असलेली व्यक्ती खूप कमी मिळते, ते फक्त हिंदू महिलांना दिलेलं आहे। ते सोडून ओपन मध्ये एक तरी समाजवादी पार्टीने ओपन सीट मध्ये हिंदू माणसाला तिकीट दिलंय का? MIM ने एका तरी हिंदू माणसाला तिकीट दिलेलं आहे का? तर मी असं म्हणतो याचा अर्थ असा होतो की आम्ही सुद्धा नाही लॉजिक नाही, तुमचे मंत्री कमी, एखादा दुसरा मंत्री नाही एक मिनिट थांबा, माझा आय एम नॉट कंप्लीट। महाराष्ट्रात एकही आमदार नाही मुसलमान, एक तुमच्या विरुद्ध पाशा पटेलांचं नाव सोडलं होतं। नॉट कंप्लीटेड माय वर्ड। पण आम्ही असा आरोप करतो का तुमच्यावर की तुम्ही जात बघून तिकीट दिली? आम्ही असा तुमच्यावर आरोप करत नाही, जरी हे सत्य असलं तरी आम्ही तुमच्यावर आरोप करत नाही। मला असं म्हणायचं आहे की भारतीय जनता पक्षामध्ये आम्ही धर्म, प्रांत, भाषा आणि जात बघून तिकीट देत नाही। ठीक आहे थोड़ा सर, मला पंजाबचा सगळा निकाल आपल्या हाती आलेला आहे, पण त्यापूर्वी उत्तर प्रदेश संपूया थोड्या वेळापूर्वी। उत्तर प्रदेश सबसे बड़ा झूठ है ये, सबसे बड़ा झूठ है ये, ठीक आहे, ही सबसे बड़ा झूठ है ये। उत्तर प्रदेशमधली समाजवादी पक्षाची आणि काँग्रेसची युती ही व सेक्युलर युती असण्यापेक्षा सुद्धा ही कुटुंब कल्याणवादी युती वाटत होती। दोन्ही पक्ष हे फक्त स्वतःच्या कुटुंबाचा विचार करणारे आहेत आणि त्याच्यातून ती युती आहे, हा त्याच्यातला भाग दिसतोय। आणि त्याचा फटका कदाचित समाजात जर याच्यावरती विश्वास ठेवायचा असेल तर त्याचा फटका समाजवादी पक्षाला मिळताना दिसतो। दुसरा भाग असा की मतदार काही विधानं विसरलेत का मुलायम सिंगांची, की माझा शहाजहान झालाय म्हणजे हा माझा मुलगा औरंगजेब आहे, हाच त्याचा अर्थ झाला ना। आणि आता मग काय ताजमहालकडे बघतच बसायचं ना त्यांनी। बरं, दुसऱ्यानंतर साधना गुप्ता म्हणतात की मी आले नाही, मला राजकारणात यायचं, आता त्याच यायच्या राहिल्यात राजकारणात, मुलायम सिंगांच्या दुसऱ्या पत्नी। तिसरं त्यांचं विधान बघा पूर्व कसं करतात ते,
की म्हणाले की काय नाही, काय झालं, अखिलेश मुख्यमंत्री पण शिवपाल यादव परत मंत्री होणारच. हे काय चाललंय काय? बरं. हा सगळा पोरखेळ म्हणजे म्हातारपणी खेळलेला हा पोरखेळ होता. आणि अखिलेश यादव यांना निवडणुकीपुरतं नेताजी मेरे साथ आहे एवढंच फक्त दाखवण्याचं कारण होतं. आता काल फेज संपली मतदानाची, त्यांचं पिता पुत्रांचं नातं काय आता असं राहील असं काही दिसत नाही. आणि त्याच्यामध्ये सुंदोप सुंदी म्हणजे तिथं महाभारताचा विषय आहे, समाजवादी पार्टीमध्ये महाभारताचाच विषय होईल अशी स्थिती आहे. आणि दुसरीकडे जर तुम्ही म्हणाल की काँग्रेसची जागा वाढताना दिसत आहे, ॲट द कॉस्ट काँग्रेसला खरोखरच काही ठिकाणी उमेदवार मिळाले नाहीत. आणि त्यावेळेला समाजवादी पक्षानं त्यांना उसने उमेदवार दिले, एवढी वाईट अवस्था. पण दुसरी गोष्ट, काँग्रेस सिरियसली या युतीत होती का? प्रियंका गांधी कुठं उतरल्या नाहीत प्रचाराला. मग त्यांच्याकडे बडी भाऊ उतरली, छोटी भाऊ तर उमेदवारच होती. त्या सिरियसली करत, समाजवादी पक्ष सिरियसली करत होते, अखिलेशनी सिरियसली केला प्रचार. परंतु काँग्रेस पक्षाचं कुटुंब यांचं कुटुंब सगळं होतं, विभागलं होतं ते नव्हतं बाकीचा भाग. परंतु यांचं न विभागलेलं कुटुंब पूर्ण ताकदीनिशी उतरलेलं नव्हतं. त्यांना एक स्टॉपगॅप अरेंजमेंट घेतली होती. दुसरा भाग असा आहे की राहुल गांधी सातत्यानं म्हणतात एकला चलो रे, पचमणीच्या ह्याच्यात म्हणाले होते एकट्यानं गेलं तरच ताकद वाढेल. आणि तुम्ही कुबड्या घेतल्यानंतर तुमची ताकद इतकी वाढते की ती सुद्धा नगण्यच असते इतक्या मोठ्या प्रमाणात. 4 आणि 5 नंबरला काँग्रेस पक्ष नेहमी असतो इतक्या मोठ्या राज्यामध्ये. आणि त्याचं काँग्रेसला काहीही वाटत नाही. हा सगळ्यात दुर्दैवाचा भाग आहे राष्ट्रीय पक्ष. आपण हा प्रश्न विचारणार काँग्रेसकडे, तर आपल्याला सविस्तर जावंच लागणार आहे महाजन सरांकडे. त्यापूर्वी एक छोटासा ब्रेकच्या नंतर आपल्याकडे सगळ्या जे सर्वे आता जाहीर झालेले चॅनल्सवरती त्याच्यातला पंजाबचे सगळे आकडे आपल्यापर्यंत आलेले ते आपण बघणार आहोत आणि त्याच्याबद्दल चर्चा करणार आहोत. छोटासा ब्रेक नंतर चर्चा पाहत रहा. जय महाराष्ट्र.